श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनी मैत्रिणींनो, खरोखरच प्रत्येक स्वामी भक्त हा भाग्यवंत आहे, कारण ईश्वराने भक्ती करण्यासाठी त्या भक्तांची निवड केलेली असते आणि त्या भक्तांना सुंदर अनुभव देखील स्वामी देत असतात. जो कोणी भक्त स्वामींच्या चरणी आपली भक्ती करत असतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे झाल्याशिवाय राहत नसतात. मित्रांनी मैत्रिणींनो, परिस्थिती कशीही असली तरी देखील स्वामी त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये योग्य वेळ आली की चमत्कार हे करतच असतात. आज आपण एका ताईंचा अनुभव शेअर करणार आहोत. त्या ताईंचं नाव हे वनिता भीमराव सावंत आहे आणि त्या राहणाऱ्या खुद्द भिकवडीच्या आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार करून दाखवलेला आहे त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई मी त्या वनिता भीमराव सावंत त्या भिकवडी खुर्द भिकवडी नाही. श्री स्वामी समर्थ. मी अनुभव सांगते तुम्हाला ताई. हा सांग. म्हणजे मी दुसरीला शाळेत असतानाच मी माळ घातली तुळशीची. अरे वा, म्हणजे घरात तुमच्या सर्वांच्याच आईची माळ होती ना माझी. हा हा हा. पंढरपूरच्या विठोबाची. अरे वा. मग मी पण हट्ट घेतला होता त्यावेळी. काय कळत नव्हतं, आता दुसरीच्या मुलाला काय कळतंय आपल्याला. हो ना, काहीच नाही. मग मी ते हट्ट घेतल्यामुळे घातली माळ. माझे गुरु त्यावेळेस शामगावचे ते नामदेव अप्पा आहेत की नाही, ते माझे गुरु. त्यांनी मला माळ घातली लहान असताना. मग त्यावेळेस आपली ती माळ घातल्यानंतर मी एकादश पण केली आणि येणाऱ्या श्रावणामध्ये सोमवार पकडला होता. म्हणजे दुसरी पासूनच तुम्ही एकादश करायला सुरुवात केली? हो हो. अरे वा. तेव्हापासून माझे सोमवार आणि एकादशी दोन हे उपवास चालू होते. चालूच नाही. मग ते आणि त्यावेळेस आपले गुरु मंत्र देतात ना. हो हो. रामकृष्ण हरी असं. विठ्ठलाचा मंत्र तोच, रामाचा विठ्ठलाचा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपलं कधी मला अशी भीती वाटली ना, भीती वाटली, काय झालं की मला ते रामकृष्ण हरी बोलायची सवय लागली. मग असं जरा चांगलं कळायला लागल्यानंतर मग आपलं तुळशीला नळावरती जायचं. त्यावेळेस तिथे म्हणजे माझा जन्म मुंबईत झालेला आहे. हो, आई वडील मुंबईला होते त्यावेळी. अच्छा अच्छा. मग ते आपलं पाणी घ्यायचं ताजं आणि तुळशीला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करत बोलत तेवढं आपलं करत होती. आणि परत मग असं करत एकदा आमच्या आईने मला अक्कलकोटला नेलं होतं. अरे वा. 4वीला का 5वीला असताना. म्हणजे मुंबईतून अशा एसट्या केलेल्या प्रायव्हेट. अक्कलकोट, गाणगापूर, कारण कार्तिक वारीला ती लोक जायची ना पंढरपूरला. मग 2 दिवस अगोदर जास्त काढलेली त्यांनी जाण्याची वेळ तिकडं. पण काय झालं, त्या एसटी मध्ये नवीन पॅसेंजर असल्यामुळे का नाही, त्या पॅसेंजरची मुलगी हरवली होती. अरे मग. आणि अंधार होता, पहाट होती का काय एवढं माझ्या आता लक्षात येत नाही. मग त्यावेळेस मी काही स्वामी सेवेत नव्हती. मग ते असं म्हणजे असं लक्षात आलं ना की आपण अक्कलकोटला गेलो होतो पण आपलं दर्शन झालं नाही. मग ती मुलगी हरवल्यामुळे दर्शन झालं का नाही आता लक्षातच नाही. हो. आणि त्यावेळेस स्वामी सेवेत मी नव्हती. स्वामी सेवेत मी कधी आली, आता 19 साली 2019 सालाला. मग असं सापडलं का बाळ कोणाचं हरवलेलं ते? होय होय, सापडलं की. मुलगी सापडल्यानंतरच एसट्या हलवल्या. हो, 2 एसट्या केलेल्या प्रायव्हेट त्यावेळी. आणि नंतर मग आपली असं 4वीला 3रीला असताना ना, 4वी पर्यंतच आमची शाळा होती. हो.
मग त्यावेळेस मी दत्त गुरूंचं तिथे मंदिर होतं, असं तळघरात असल्यागत ते मंदिर होतं. अरे वा. हा हा, मग त्या शाळेच्या रोडवरच होतं. हा. पण माझी एक दुसरी मैत्रीण होती, आम्ही दोघी संगतीत जायचो आणि संगती यायचो. हा 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 हा, मग माझं माहेरचं नाव जाधव. हा हा मग माझ्या त्या मैत्रिणीचं नाव पण जाधव होतं आणि ते कोकणी जाधव. हा हा हा, ती. आणि मी अशी म्हणजे इकडली आपली घाटी जाधव असं असं आमचं ते दोघींची एकच आडनाव. मग आमची पहिल्यापासूनची मैत्री होती चौथी शाळेपर्यंत. नाही, सातवीला जाईपर्यंत माझी मैत्रीण होती ती. अरे वा. पण आम्ही दोघी संगती जायचो आणि ते मंदिरात का नाही कायमच्या जाताना येताना ती पाया पडल्याशिवाय पुढे जात नव्हतो आणि येत नव्हतो. हा 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 हा, मग ते 2 वर्ष तेवढीच तिथे ती होती ना शाळा, हा हा चौथीपर्यंत. हा. मग तेवढंच मी दत्तगुरूंचं आपलं दर्शन घेतलेलं. जाता येता. हा हा हा, आता लहानपणचं परत काय आठवतंय, तिथला परत रूट सुटला, परत दुसरीकडे शाळा 5वी पासून हायस्कूल, तो रोड दुसरा लागला ना. हा 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 इकडे कधी यायचा प्रसंगच आला नाही परत. हा हा मग तेवढंच मी दर्शन घेतलेलं बरं का. म्हणजे दत्तगुरूंची कशी कृपा आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे. बर बर. हा मग तेव्हापासून परत तिथून काहीच नव्हतं हो. मग परत माझं लग्न झालं. हा परत काय एवढं लक्षात नाही हो. हा दत्तगुरूंचं हे काय आपल्या मनी नाही ध्यानी नाही. संसार- तिथे देव आहे म्हणून आम्ही जाऊन पाया पडायचो. आलं का लक्षात? हो हो हो. हा, आणि मग गेल्या वर्षी बघा, हा. मागच्या 2 म्हणजे 5-6 महिने झाले असतील, मला स्वप्न पडलं. अरे वा. हा, काय पडलं? दगडामध्ये का नाही एक सर्प दिसत होता. हा एक दिसता मला परत दुसऱ्या दगडामध्ये आणखीन एक सर्प दिसायला लागला. एकदम पांढर शुभ्र सर्प होते. 2 नुसती तोंड दिसत होती मला अरे बापरे. हा स्वप्नामध्ये. हा तर स्वप्नातच मी कशी बोलते, अरे बापरे मला 2 तोंड कशी दिसतायत. हा असे मी बोलते. तर परत आणखी मीच कशी बोलते, हा बरोबर मला 2 तोंड दिसतायत. म्हणजे एक दत्तगुरूंची कृपा आहे माझ्यावरती हा आणि एक स्वामींची कृपा आहे माझ्यावरती, म्हणून मला 2 तोंड दिसतायत. अरे वा. हो, असं मी त्या स्वप्नातच बोलते. हा आणि तशी जागी झाली. पांढरा साप शुभ असतो ना ताई. हा, मग तेच ना. मग अजून सुद्धा मला ना ते तसंच दिसतंय ताई. अहो. अरे वा. हो, मला ते स्वप्न आठवलं की म्हणजे हे वाटतंय, म्हणून म्हटलं आपण हे अनुभव शेअर करावेत. हा. मग मी पाया कधी पडलेली त्या दत्तगुरूंच्या, तिसरी चौथीला असताना. हो ना हो ना. पण देव विसरले नाही. त्याच्यानंतर म्हणजे मला विसर पडला हो. म्हणजे काय एवढं ध्यानी म्हणीच नव्हतं माझ्या. पण दत्तगुरू विसरले नाहीत ना तुम्हाला. हा, मग तेच ना. बघा ना विशेष किती. आणि परत ते आता गेल्या वर्षी स्वप्न पडलं ते वेगळंच. मग माझं लग्न झाल्यानंतर ना 2093 साली माझं लग्न झालं. अरे वा. हा. आपलं 1900 किती नाही 1993 ना. हा, 1993 साली. हा, मग एक मुलगा झाला माझं, ते एक्सपायर झालं हो मूल. अरे अरे. त्याला काय झालं होतं का? नाही, पूर्ण दिवस वगैरे गेले होते माझे. काय माहिती काय असेल तर त्यावेळेस आपल्याला काय एवढं आठवतंय हो. पण कमजोर होतं म्हणून सांगितलं. अच्छा अच्छा. हा हा. दिवस वगैरे पूर्ण झालं होतं पण तसं झालं. आणि मग बघा 1.5 वर्ष मग ते मूल परत मला राहीनात हो. ओल्यापाशी असं बोलतात ना राहतं. मग त्यावेळेस कसं वेगळं सासवांचं नवऱ्यांचं असायचं ना. हो हो. मग लगेच राहिलं नाही म्हणताना मग ती सासू कशी पण मला बोलायची त्यावेळेस. मिस्टरांचे असे कान भरायची, तिला कुठला आता राहतंय असं तसं. मला असं म्हणजे बाहेरनं आपल्याला ऐकायला मिळालं की ते जरा वेगळंच वाटतं ना. हो ना हो. आणि मग परत बघा 1-1.5 वर्ष गेली. मग माझे म्हणजे पाळण्यावरती गेलं हो माझं. आणि मग परत बघा 3 जणी नाथपंथातले असतात का नाही, म्हणजे भगवी कपडे घालून त्यावेळेस येत. आता जास्त ती लोक फिरत बघा. संन्यासी लोक. म्हणजे भगवी कपडे, रुद्राक्षाच्या माळा, त्यांची जुळी, म्हणजे स्वामींचं दत्तगुरूंचं कसं आहे. हो हो हो. तसंच. डोक्यावर केस आंबा असतो त्यांचा, तसेच ती पण होती अहो. अरे वा. हा. मग अशी दुपारच्या 12च्याच दरम्यान आली. आणि आम्ही दोघं त्यावेळेस घरात होतो. मग ती म्हटली काय माहितीये का, आम्हाला भूक लागली आणि आम्हाला जेवायचं आहे.
हा मग जेवायचं आहे म्हटल्यावरती मग माझे मिस्टर घरात होते त्यामुळे मला एवढी काही भीती वाटली नाही. म्हणजे आता त्या सासरवाशीनच की हो मी पण. हो ना. मग आता मिस्टर घरात असल्यामुळे मला एवढी काही भीती वाटली नाही. सासू जावा आमच्या कोणच नव्हत्या. आम्ही दोनच म्हणजे दोघांचीच आमच्या त्यावेळेस लग्न झालेली आणि मला 4 जण म्हणजे दीर आहेत माझ्या मिस्टरांसहित. त्या दोघांची काही झालेली नव्हती. त्यावेळेस सासू पण नव्हती आणि जाव पण नव्हती. एवढं काय तर लक्षात येत नाही माझ्या कुठं बाहेर गेली होती का काय. पण घरात कोण नव्हतं, दोघंच होतं. आम्ही दोघंच होतो दुपारच्या वेळेस. मग त्याचं ते होते म्हटल्यामुळे मला काय एवढी भीती वाटली नाही. मग आपली मी चूल पेटवली, 2 भाकरी केल्या आणि पिठलं गरगटलं गरम गरम आणि थोडीशी भाकरी होती अगोदर आणि मग ती 2-3 केल्या. तेवढ्याच आपल्या त्या लोकांनी थोडी थोडी खाल्ली भाकरी, तिघांना वाढली. तेवढ्यातच मी पोट भरलं म्हणून सांगितलं आणि जेवले, हात धुतले आणि परत आपली निघताना काय दुसरं असं काय मागितलं नाही त्यांनी, काही नाही. जेवणच नुसतं मागितलं. जेवणच मागितलं. हो. अशी बाकीची कशी हे द्या ते दे करतात तसं त्यांनी काय मागितलं नाही जास्त. आणि परत जाताना काय बोलली माहित आहे का ताई? ब्रह्म विष्णू महेश यांनी जशी सती अनुसयाची परीक्षा घेतली तशी आज आम्ही तुझी घेतली परीक्षा. अरे वा. हो ताई, अशीच ती तिघं पण बोलली. बापरे. त्यावेळेस कसं म्हणजे एवढं मला अध्यात्म अनुभव म्हणजे काय माहिती नव्हतं. त्यामुळे तुम्हाला काही वाटतच नव्हतं. अच्छा अच्छा. त्यावेळेस एवढं स्वामींचं पण काय नव्हतं ना. हो ना हो ना. आणि मला पण म्हणजे मी त्या स्वामी सेवेत नसल्यामुळे मला काहीच म्हणजे कळालंच नाही हो. मग ते काय बोलले तुला पुढल्या वर्षापर्यंत. केवढा मोठा साक्षात्कार हा. हो. मग ऐका ना. मग मला काय म्हटले पुढल्या वर्षापर्यंत तुला तेजस्वी मुलगा सूर्यासारखा तेजस्वी मुलगा होईल. अरे वा. हो. आणि त्याचं नाव तू सूरज ठेव. मग तसंच झालं ताई. त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच झालं. हो हो. तसंच झालं. मग 2 महिने मला दिवस गेले परत आणि तसंच झालं. तो मुलगा बी तसाच झाला. अरे वा. गोरापान. हो. आणि मग त्याचं नाव आम्ही सूरज ठेवलं. परत मी मिस्टरांना म्हटलं आपण नाव काय ठेवायचं, तर त्यांच्या लक्षात राहिलं होतं. मला म्हटले नाही आपण सूरजच नाव ठेवायचं. अरे वा. आणि मला काय केलं तिघं पण म्हटले आम्ही पुढच्या वर्षी येऊन तुझ्याकडून पोशाख घेऊन जाणार. पोशाख कशाला काही ते लोक आलीच नाही. अरे अरे. म्हणजे ते खरोखरच दत्तगुरूंचे अवतारच होते. हो ना हो ना. तुम्हाला सांगायलाच आले होते. म्हणजे मी ती सारखी चिंतेत असायची ना. मूल बाळ होईना म्हटल्यानंतर. म्हणजे कसं एक अफवा वेगळीच आमच्यात पसरवलेली होती. आणि घरातील लोक पण बोलत होते ना, त्यामुळे वाईट जास्तच वाटत होतं अजून. जास्तच वाईट. आणि सारखा तोच ध्यास लागलेला ना कधी होईल. आता तसं दवाखाना वगैरे करावा तर एक झालेलं होतं. आणि कोण लगेच एवढं दवाखान्यात नेणार आहे हो. कोण नेणार आहे त्यावेळेस एवढा जमाना. आता जरा तो वेगळा आहे. त्यावेळेस नव्हतं एवढं. आता लगेच घेऊन जातात. पूर्वी कोण नेणार. तेच ना. त्यावेळेस म्हणजे कसं जास्त बोलायचं नाही. मोठी माणसं, वयस्कर माणसं, मोठ्या व्यक्तींच्या देखत आपण असं म्हणजे बोलायचं नव्हतं जास्त. असं त्यावेळेस जमाना होता. आणि मग बघा ताई हे असं झालं. त्याच्यावर परत पण काय नाही म्हणजे असं म्हणजे आपलं जानी मनी नाही काय नाही. 2010 साली बघा माझे आई वडील दोन्ही एका महिन्यातच हे झालेत. वडिलांचं अगोदर हे झालं. माझे भाऊ मुंबईलाच होते ना. त्या आईला परत ते वडिलांचं गोड कार्य सगळं करून आईला आमच्या तिकडे घेऊन गेली मुंबई. मग नंतर मी आपली मागणं 1 महिन्यानंतर का नाही गेली. 8-15 म्हणजे 15 दिवसाने काहीतरी अशी बघायला आईला. मग आम्ही मुंबईला निघालो दोघं पण. आणि ट्रॅव्हल्स आमच्या गावातच यायची. तिकीट बुकिंग करून आणली त्यांनी. आणि मग आमच्याच गावातली 5 जण होती. एक सख्खा चुलत म्हणजे चुलत दीर आमच्या भावकीतले एक होते. आणि मावस दीर आणि मावस सासरे. आणि आम्ही दोघं असं
5 जण होतो आम्ही हा हा त्या ट्रॅव्हल्स मध्ये. आणि मग नंतर इथून आमच्या गावातून निघून म्हणजे सातारपर्यंत गेलो. तिथे जेवलो, जेवायला थांबली ट्रॅव्हल्सची. तिथे थांबल्यावर जेवण हे झालं आणि तिथे बघा परत जेवण म्हणजे परत बसल्यानंतर माझी जी झोप लागली जेवल्यानंतर सातारमध्ये. सातारमध्ये जी झोप लागली ती बघा खंडाळ्याच्या घाटात ट्रॅव्हल्स म्हणजे त्या ट्रॅव्हलचा ब्रेक फेल झाला. अरे 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 हा हा ब्रेक फेल झाला आणि म्हणजे आम्ही असं मध्यभागावरच बसलेलो होतो. म्हणजे एकदम मागे पण नाही पुढे पण नाही, मध्यभागात. मग त्या म्हणजे ट्रॅव्हल्स मध्ये एक बिचारा, आता सगळी काय थोडीच झोपलेली असतात. हो नाहीच ना. ते एकाच म्हणजे माहिती झालं आणि माझे मिस्टर इथे खाली उतरलेले मला काहीच माहित नव्हतं. झोप लागली ना तुम्हाला? हा माझी चांगलीच झोप लागली. मला काहीच ब्रेक फेल झालेला माहित नाही. पण त्या ट्रॅव्हल्स मध्ये एक जण म्हणजे ड्रायव्हर वरती ना चिडला, त्याने शिवी दिली हो एकदम जोरात. अरे म्हटलं शिवी दिली, म्हटलं अरे ते ब्रेक दाबती अशी शिवी देऊन त्याने ओरडला. तशी मी दचकन जागी झाली. बघते बाजूला तर माझे मिस्टर नव्हते बाजूला. अरे 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 आणि ते चुलत दीर पण नव्हते. ते दोघे बघते खिडकीतून बाहेर तर ते चालू ट्रॅव्हल्सला दगड खाली टाकायला उतरलेले चालू ह्याच्यातून. अरे बापरे. हो खंडाळ्याच्या घाटातच. तसं नाही ते म्हणजे खाली उतरलेले ते दगड चालू गाडीला फेकतायत असं बघितलं का नाही. तशी उठली मी ताई, देवांची नावं घेत, ते विठ्ठला, पांडुरंगा, शंभू, महादेवा असं बोलत बोलत मी त्या दरवाजापर्यंत गेली. तेवढ्यात ब्रेक लागला ताई. अरे वा. हो ताई, म्हणजे त्यावेळेस सुद्धा मी स्वामी सेवेत नव्हती. तरी सुद्धा बघा. तरी म्हणजे स्वामी सेवेत नसताना सुद्धा माझे हे अनुभव आहेत बघा आलेली. म्हणजे स्वामी तुम्हाला चमत्कार दाखवतच होते. मग तेच ना, आपण कसं म्हणजे कुठल्या पण देवाची सेवा केली तरी ते स्वामी आपल्या बरोबर आहेत. म्हणजे कसं मला ते अक्कलकोटला नेलेलं, कधीतरी आपलं कुठे नाव ऐकलं की बाबा अक्कलकोटचं, तिथे मनात यायचं ना. आपण त्यावेळेस गेलो पण आपल्याला दर्शन नाही दिलं त्यांनी. दर्शन भेटलं का नाही काय त्यावेळेस आठवत पण नाही अजून मला. गेलो होतो एवढं माहिती आहे आई बरोबर. एवढंच. तुम्ही भक्ती करता लहानपणापासून, एकादशी, गळ्यात माळ, म्हणजे ते पण एक रूपच आहे ना स्वामींचं. हो मग तेच. पण आपल्याला नाही ना असं म्हणजे जाणवत, काय आपल्याला कळत नव्हतं ना. ते दुसरीला समजतं. त्यावेळेस कळत नव्हतं पण तुम्ही त्याच वेळेस भक्ती मार्गाला लागला होता. हो पण ते आपली मनापासून आहे का नाही ते आपल्याला कळत नाही ना. पण ते आपण करतो हे खरं. म्हणजे मी 3री-4थीला असताना मी ते दर्शन, नुसतंच ते देव आहे आणि देवाशिवाय काय नाही हे एवढं कळत होतं म्हणून जाऊन पाया पडले. तेच त्यानेच प्रसन्न झाले ताई ते. ते एवढंच मला माहिती. पण मला अजून सुद्धा म्हणजे तरी पण मला ते एवढं आठवलं नव्हतं. मग ते गेल्यावर मला स्वप्न पडलं ना, म्हणजे लक्षात आलं की मी स्वामी सेवेत गेल्यापासून थोडं थोडं म्हणजे हे जसा अनुभव ऐकायला मला मिळाले ना, काही मला फोन सुद्धा चालवता येईल म्हणजे हातात घ्यायची माहिती नव्हती. मला फोनवर कसं बोलायचं, जीव माझा असा म्हणजे ना लय घाबरा होता. घाबरा म्हणजे लयच असं कोणाशी असं समोरासमोर जरी एखाद्या बरोबर बोलायचं म्हटलं तरी मला भीती वाटायची. म्हणून मग जशी मी स्वामी सेवेत गेली ना 19 सालापासून, तेव्हापासून मग ते फोन, माझ्या मुलीला फोन घेतला होता. ते मुलगी मला म्हटली तुलाच ठेव मम्मी फोन. म्हटलं मला बारका फोन चालवता येत नाही आणि मी हा मोठा फोन घेऊन काय करू. म्हटलं मला त्या फोन मधलं काय कळत नाही, ते तुझ्याकडेच असू दे बाई. मला म्हटली मी तुला दाखवते, शिकवते, मग तरी कळलं ना. म्हटलं नाही. मग मी तिला ती म्हणायची ना स्वामींचं काहीतरी भक्तिगीतं लाव, असं कर तसं कर. मग ते लावून ठेवायची जरा. अरे वा. असं ती लावून ठेवायची मला ती स्वामींचं वेळ लागल्यानंतर. मग ते पण सांगते मी म्हणजे स्वामींचं कसं हे झालं ते. म्हणजे सुरुवातीचे बघा स्वामी सेवेत जेव्हा मी नव्हती ना तेव्हाचे हे असे अनुभव आहेत. खूप सुंदर अनुभव. नाही तुम्ही स्वामींची सेवा करावी असं नाही, कोणत्याही देवाची केली ना सेवा तर प्रत्येक रूप हे स्वामींचंच आहे ताई. स्वामींचंच आहे. हो बरोबर. आणि तुम्ही निस्वार्थ भावनेने नमस्कार करत होता. तुम्हाला काय स्वार्थ नव्हता त्यावेळेस की बाबा मी नमस्कार करते तुम्हाला, तुम्ही काहीतरी मला द्या, तेव्हा नव्हतं ना. मग त्या बदल्यात स्वामींनी ही सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार केलेले आहेत.
हो ताई, म्हणजे कसं माझा जीव लय घाबरा आणि व्यवहार ज्ञान मला असं कुठलंच माहिती नव्हतं. आता म्हणजे कसं आपण कसं कुठलीही गोष्ट आईला सांगतो की नाही, हो ना, हो ना. मनातल्या मनात म्हणजे सांगायचं असलं की, पण मला कसं जमत नव्हतं. मी काय असेल ते देवापुढेच बोलायची हा हा हा. मनातलं. म्हणजे व्यवहार ज्ञान नाही असं, म्हणजे कुठं आता लग्न झाल्यावर काय काय स्त्रीला कसं घरातलं सगळं बघायला लागतं का नाही. हो ना, हो ना. व्यवहार बघायला लागतात काय म्हणजे कुठले नवरे असं म्हणजे कोणाचं कसं असतंय कोणाचं हो, कसं. हो, हो. म्हणायची मला तसलं काही नको, मला घराच्या बाहेर जायचीच भीती वाटायची ताई. हा हा हा. मग मला काय वाटायचं घरातलंच काम तेवढं असावं, असं बाहेरचं काही दुकानातलं म्हणजे भाजीपाला असलं आपल्याकडे काही यायला नको. आणि ताई खरंच तसंच झालं. हा हा हा. माझे मिस्टर का नाही सगळं व्यवहार बघत होते. अरे वा. मला काय कसं घरातलंच फक्त मला ते कर म्हणायचे. हा हा हा. हो. कपाळाच्या टिकलीपासून ते मला आणून देत होते. अरे वा. हो, कधीच म्हणजे कुठली गोष्ट मला आणायला बाहेर, फक्त घरातलं काम, पोरं आणि शेतातलं काम हा हा हा. एवढंच मला बघायला लागत होतं. बाकीचं मग मी काय बघत पण, आणि मी म्हणायची माझ्याकडे तर नकोच काय व्यवहार, तुमचं तुम्ही बघताय ते. आणि मी कधी त्यांना विचारत पण नव्हती. हा हा हा. हो, एवढी माझ्या म्हणजे देवाने कृपा केली. का तर माझा जीव घाबरा म्हणजे म्हणजे आपण जे मागतो का नाही हा हा. ते खरोखर देवापर्यंत पोहोचतं. हो हो, पोचतं हे नक्कीच आहे. मग नंतर आणि परत देवीत कसं आला तुम्ही? मग सांगते ना. मग परत बघा ही 2018 साली हा. 18 साली बघा माझ्या मिस्टरांना अटॅक आला. अरे अरे अरे. हा, मग त्याच्या अगोदरच बघा 1-1.5 महिना अगोदर हा. रुद्राक्ष मला सापडला अंगणामध्ये. अरे वा. आणि हो. रुद्राक्ष म्हणजे तिथं कोण आलं होतं का रुद्राक्षवाले? नाही कोणच नव्हतं आलं. अरे बापरे. कोणच आलेलं नव्हतं. मी सकाळचं अंगण लोटून काढत होती. हा. झाडून म्हणजे अंगणात आपण झाडू मारतो ना. हो हो. मग तिथे तर मातीत पडलेला होता अरे वा. रुद्राक्ष. हा हा. आणि परत बघितलं तर बाई म्हटलं हे रुद्राक्ष दिसतंय. पण मी मनात कशी बोलली, माझा तर सोमवार असतो हा आणि हा मला रुद्राक्ष गुरुवारी कसा मिळाला असं मी मनात बोलली की. हा हा हा. दत्तगुरूंचा तेव्हा पण रुद्राक्ष. स्वामी सेवेत नव्हती बरं का. स्वामींचं मला अध्यात्म काहीच माहित नव्हतं. हा हा हा. मग मी काहीतरी प्रॉब्लेमच होता मला, म्हणून मी माझ्या मुलीला हाक मारली आणि म्हटलं हा रुद्राक्ष तिथे ठेव म्हटलं, परत बघू आपण म्हटलं कोणाला तरी दाखवूया. तो ठेवला तसाच. परत काय लक्षातच नाही मला. मग परत आमची पाडव्याला जत्रा येते ना, त्या टायमाला म्हटलं, ज्या टायमाला जाताना तो कागदात बांधला आणि परत मी बोटावर ठेवला तो रुद्राक्ष. मग तो रुद्राक्ष तसाच ठेवला, तरी पण परत काय लक्षात नाही हो माझ्या. आणि 8-15 दिवसांनी का नाही यांची लक्षणं चालू झाली मिस्टरांची आमच्या. म्हणजे असं ती जीभ जड यायला लागली आणि परत म्हणजे ती जे काही लक्षणं असतात ना पॅरालिसची ती सगळी दिसायला लागली. पण ते मला त्यावेळेस काय कळत नव्हतं. म्हणजे असं थोडी कुणाला माहित असतं की पहिल्यांदा काय होतं काय नाही ते. नाहीच ना, आपलं घरातनं कधी बाहेर जाणंच नाही हो ताई. हो ना, हो ना. आता तसली पेशंट मस्त आमच्या ते मिस्टरांना सगळं माहिती होतं. तसली पेशंट आमचे मालक स्वतः म्हणजे मिस्टर स्वतः लगेच घेऊन जात होते. स्वतः माझ्या सख्या चुलत सासऱ्याला नेलंय, सगळ्यांना नेले अशा टाइमाला. हो. आणि मग ह्यांना असं जाणं म्हणजे एक हात आणि पाय का नाही, मला एक 8-15 दिवस ते बोलत होते की माझा पाय आणि हात सुंग होतोय. पण ते मला नाही कळालं हो काही. आता शेतातली कामं असते ती. हो ना. आणि तुम्ही म्हणजे सायकलीवरून का नाही दिपवडी ती विटा असं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मग माझ्या लक्षात आलं नाही हो एवढं. म्हटलं मणक्याचा वगैरे त्यांना ते पहिलाच त्रास झालेला ना. आणि हो ताई, मग त्याच्या अगोदरचा एक मी तुम्हाला अनुभव सांगायची राहिली. बरं. 2008 सालाला ना दत्तगुरूंचा फोटो आमच्यात आला. ते कुठून आलं? दत्तगुरूंचा ते एका ब्राह्मणांकडे का नाही काहीतरी बघायला गेली होती. मग तो दत्तगुरूंचा फोटो आमच्यात त्यांनीच घेऊन दिला की तुम्ही दत्तगुरूंचा गुरुवार करा आणि असं 21 गुरुवार करा. मग ते आमच्या मिस्टरांनी उपास धरलेला होता. मग
पूजा दर गुरुवारी कशी करायला सांगितलेली त्यांनी. 11 अशी म्हणजे 11 फुलं, पिवळी फुलं, त्याचा हार बनवायचा दर गुरुवारी. आणि दत्तगुरूंना संध्याकाळचा घालायचा ते हार. 5 रुपयाची दक्षिणा ठेवायची दर गुरुवारी. आणि श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र 11 वेळा बोलायचा. म्हणजे ती कशासाठी सेवा सांगितली होती? तेच हो, आपलं असं घरात आपलं कायमचं म्हणजे त्यावेळेस व्यवस्थित नव्हतं ना वातावरण. म्हणजे घरातील प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी. प्रॉब्लेम चालू म्हणजे यांचं कामाचं रुटीन व्यवस्थित नव्हतं. अच्छा अच्छा. आणि लहान मुलं हो त्यावेळेस माझी. काहीतरी 6वीला मुलगा, 6वी 7वीला मुलगी 4थी 5वीला अशी होती. अच्छा अच्छा. आता लहान मुलं शाळेला म्हटल्यावर किती खर्च असतो तुम्हाला माहितीच आहे. हो ना हो ना. हो, मग असं आपला माणूस आपण असं कुठे काहीतरी बघतोच ना. हो हो हो. परिस्थितीसाठी. म्हणून ते आपलं कोणीतरी त्यांना जोडीदाराने सांगितल्यावर तिकडे गेले हो. अच्छा, म्हणजे गावात ते ब्राह्मण काका होते, त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं असं असा फोटो तुम्ही आणा. तर आमचे मिस्टर म्हटले तुम्हीच आणा, मी काय असेल तर आपला खर्च देतो. मग त्यांनी सांगितलं होतं की असा बसलेला पाहिजे मूर्तीचा फोटो आणि 6 डोळे पूर्ण पाहिजे. मग ते माणसं म्हटलं तुम्ही 6 डोळे म्हणजे पूर्ण डोळे. कधी एका म्हणजे काय तर फोटोमध्ये मूर्तीमध्ये बघा एखादा डोळा नसतो, 5 डोळे असं काहीतरी असेल व. म्हणजे तिन्ही पण मूर्तींना का नाही ते दोन्ही पण डोळे पूर्ण पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि बसलेली मूर्ती पाहिजे असं सांगितलं होतं. मग ते आमचे मिस्टर बोलले की तुम्हीच तो फोटो घेऊन या, मी आपला खर्च देईन. बरोबर. मग त्यांनी त्या ब्राह्मण काकांनीच आम्हाला तो फोटो त्यांच्याजवळ दिला आणून. आणि ते गुरुवार तसे करायला सांगितले. मग हे का मिस्टर आमचे काय करायचे, उपवास फक्त करायचे. कारण त्यांना ते कामावर जायला लागायचं ना, संध्याकाळी 8 वाजायचे यायला. अच्छा अच्छा. मग ती पूजा विधी सगळी मीच करत होती. म्हणजे तेव्हा पण काय एवढं लक्षात आलं नाही माझ्या. मग ते आपले फुलं कसली, आता फुलं गावच्या ठिकाणी खेडेगावात फुलं आहेत का हो, झेंडूची वगैरे याची. मग तिथे आमच्या असं पराग शेजारी होतं. मग ती तरवाडाची फुलं नसतात का ताई? हो हो हो. त्याला पिवळी फुलं असतात बघा. हो हो आहे माहिती. ती फुलं मी तोडून आणायची आणि तो हार करायची मी. अरे वा, पिवळ्या फुलं ठेवली तेवढी, फक्त पिवळी फुलं. पिवळी फुलं ती काय मग कसली पण असू दे, म्हणजे काय त्यावेळेस म्हणजे ते पण माझ्या ध्यानी म्हणी नव्हतं. पिवळी फुलं आहेत ना बस झाली. मग ती पिवळ्या फुलांचा ताई मी हार करायची. तो नैवेद्य काय घरात असेल ते त्यांनी दाखवायला सांगितलेलं ना. म्हणजे भाजी भाकरी काय असेल ते तो आपला नैवेद्य मी दाखवायची. 5 रुपयाची ती दक्षिणा ठेवायची. आणि ती आरती वगैरे करायची मी. ते 11 वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र 11 वेळा म्हणायची, बोलायची मी. आणि ती तशी मी पूजाही करून मग ते परत यायचे आणि मग ते नैवेद्यही दाखवलेलं ते घेऊन आम्ही आपलं सर्व घरात खायचो. एवढं काही लक्षात म्हणजे एवढं काही ध्यानी म्हणी येत नव्हतं. त्यांनी सांगितलं एवढं म्हणून आम्ही आपलं करत होतो. पण मनोभावे आपलं म्हणजे आता वाटतंय ना ते मनोभावे मी करत होते आणि ते पोहोचलंय दत्तगुरूंपर्यंत. निस्वार्थ भावनेने केलेली सेवा होती ना ती. मग ती पोहोचली सेवा त्यांच्यापर्यंत, ते आता समजतंय. आणि मग ती दक्षिणा जी आपण ठेवायचो ना 5 रुपयाची, ती 21 गुरुवार झाल्यानंतर औदुंबरला जाऊन त्याचा अभिषेक घालायला सांगितलेला. मग ते 21 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर माझे मिस्टर जाऊन त्यांनी तो अभिषेक हे घातला, घालून आले. आणि मग ताई त्यावेळेचाच अनुभव आहे बघा. माझ्या घरात दिवाळी केली ना तर मला डबा भरायला दिवाळी नव्हती. डबा भरायला दिवाळी नव्हती. मग परत काय बघा लक्षातच येईना. नंतर त्या 4 वर्षात ना माझी म्हणजे परिस्थिती सुधारली. अरे वा. हो, तेवढ्या 4 वर्षातच सर्व वस्तू घरामध्ये आल्या. ते म्हणजे दत्तगुरूंचा फोटो घरात आल्यानंतर. अरे वा. त्या 4 वर्षात ती परिस्थिती सुधारली. परत बघा माझ्या
4 वर्षांनी का नाही ते आईचं मग सांगितलं का नाही, मग ते त्यावेळेस हो हो 8 साली तसं झालं. 2008 साली दत्तगुरूंचा फोटो आणि 2010 सालाला बघा माझ्या आईचं ते तसं झालं. अरे अरे हा 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 आणि नंतर मग तिथून जरा ते गुरुवार त्यांचा सुटला. हा हा म्हणजे अटॅक आल्यानंतर ना. म्हणजे त्यांना ती कामामुळे ते जे पेनात आपलं म्हणजे खिचडी असं त्रास होतो ना, हो ना मग त्यांनी ते जाणी मनी नाही आपला त्यांनी तो गुरुवार सोडला. हा हा सोडल्यानंतर बघा त्याच 2-3 महिन्याने त्यांच्या मणक्यावर त्रास सुरू झाला. हा हा मणक्यावर त्रास सुरू झाल्यानंतर का नाही ताई त्यांचं काम पण सुटलं. अरे 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 हा हा ते काम सुटलं आणि परत बघा तिथून माझी म्हणजे आमची परिस्थिती जरा डगमगायलाच लागली. पण एवढं काही लक्षातच येईना. हा 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 गुरुवार सुटल्यानंतर. पण माझ्या परत मग 5-6 महिन्याने असं लक्षात आलं की बाबा हे असं गुरुवार सुटले त्यांचे, त्यामुळं आपली म्हणजे ही अशी अडचण यायला लागल्या. ते असं लक्षात आलं की हो माझ्या. पण ते म्हणजे त्यांनी लक्षात म्हणजे मनीजानीच घेईनात म्हणजे असं मी बोललेली काय. त्यांच्या लक्षात म्हणजे ते मनावरच घेईनात. जाऊ दे म्हटलं तर ते मनावर घेईनात तर आपण तरी काय बोलायचं, म्हणून मी पण लक्ष दिलं नाही. आणि तिथून मग जे म्हणजे ते आमचं लक्ष म्हणजे हे झालं ना, दुर्लक्ष झाल्यानंतर झाल्यासारखं. दुर्लक्ष झाल्यासारखं झाल्यावर बघा ताई अशी 4-5 वर्ष त्यातच गेली आमची. अरे अरे मग कंडिशन अशी म्हणजे कसं हातावरचं स्पोट आमचं कसं तरी आपलं ते सावरत आपली 4 वर्ष काढली. आपली मुलांना लहानाचं मोठं करायचं, शाळेचा खर्च बघायचा, आपलं त्यांचं तेच बघत होते बरं का. मी पण असं म्हणजे आलं काम शेतातलं की ते शेतातलं करायचं, जायचं, हेच माझं चाललेलं आपलं. अशी करत करत बघा माझा मुलगा 13वी पर्यंत शिकला आणि मुलगी 12वी. असं मग त्यावेळेस बघा 12वीला मुलगी म्हणजे रुद्राक्ष गावला का मला किती 18 साली 2018 सालाला तो रुद्राक्ष अंगणात गावला. आणि तरी पण मला एवढं काही नाही. मग ते 1 वर्ष गेलं की 18 वर्ष आपलं 18वं साल. मग त्यावेळेस दीड महिन्याने ना त्यांना पॅरालाइज झाला. अरे 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 तो रुद्राक्ष घावल्यावरती. आणि मग 19 सालाला बघा 2019 सालाला कृपा सिंधू मालिका लागायला लागली. आता रुद्राक्ष येऊन सुद्धा तू म्हणजे काय माझ्याकडे लक्ष माझ्यापर्यंत तू पोहोचेनात. म्हणजे तुला इशाराच काय कळेना असं झालं. संकेत मी एवढं देतोय तरी तुला कळेना, काहीच कळेना म्हणून त्याला. आणि त्याच्या अगोदर बघा आमच्या भावकीतलीच एक बिचारी मला बोलली काय की असं म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करायचा. अरे वा, म्हणजे तुम्हाला स्वामी सेविकांनी सांगितलं. हो, स्वामी सेवेकरीनच आहे. माझ्यापेक्षा ती चांगली स्वामी सेवेकरी नाही बघा. आणि तरी पण म्हटलं 2-3 दिवस ते मंत्र जप केला. परत मी मनात काय बोलली माहितीये का ताई? म्हटलं काय श्री स्वामी समर्थ आपल्या पांडुरंगापेक्षा एवढे मोठे आहेत काय? अरे रे हो, अशी बोलली ताई मी. म्हणजे मनातल्या मनात म्हटलं जाऊ तिकडे, म्हटलं काय श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे. आपल्या पांडुरंगापेक्षा थोडेच मोठे आहेत स्वामी. हो, मग अशी बोलली. पण असं म्हणजे मला काही म्हणजे त्यांनी काही दिलं नाही बरं का, शिक्षा वगैरे काय. मग आपलं ते झालं. त्याला बरीच म्हणजे ते रुद्राक्ष हे सापडायच्या अगोदर ना बरेच वर्ष अगोदर तिने मला असं सांगितलं होतं. तेव्हा मी अशी बोलली. आणि मग मी काहीच लक्ष देईना म्हणजे कशी वळेना म्हणून टीव्हीवरती मालिका लागायला लागली कृपा सिंधू. मग त्या मालिकेचं वेळ लागलं मला चांगलं बघायचं. मग ती मालिका ना मी जेवण बाजूला बनवायची ते ठेवायची. ती मालिका बघितल्याशिवाय मी जेवण बनवायचं जात नाही. एवढं त्या मालिकेचं वेळ लागलं. मग ते स्वामींच्या माझे असे दत्तगुरू दाखवलेले आहेत ना, मी म्हणायची हे स्वामींच्या मागे दत्तगुरू का आहेत? ते म्हणजे कसं मला आध्यात्मिक काय माहितच नव्हतं हो त्यांचं त्यावेळेस. काय मी म्हणजे दत्तगुरूंचा फोटो तरी आपल्यात पण आहे, पण स्वामींच्या मागे म्हटलं का हा फोटो त्यांचा आहे असं मी मनात बोलली. मग ते वेळ लागलं मला स्वामींचं. मग तिथून बघा मी म्हणजे स्वामींचं नामस्मरण करायला लागली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं सारखं ते तोंडातच यायला लागलं हो माझ्या मनानं. आणि मग परत 2 महिने चांगले 5-6 महिने झाले बघा. आणि 5-6 महिन्यानंतर का नाही मुलाच्या माझ्या संकट आले एक. अरे अरे ताई वेळ आहे ना तुम्हाला? हो आहे, सांगा.
मग ते संकट आलं म्हणजे कसं त्याने 13वी शाळा सोडून का नाही तो ह्याला गेला होता गुजरातला. आमच्या नातेवाईकांनीच नेला होता. जावेच्या बहिणीनेच नेला त्याला. म्हणजे ते वायरिंगचं ते फिटिंगचं काम असतं ना शिकवायसाठी नेलं त्याला. मग तिथे त्यांच्याजवळ 2 वर्ष त्यांनी केलं काम. आता त्याला परवडाना म्हणून त्याने सोडून दिलं ते काम आणि परत इकडे आला आणि परत काही दिवसांनी परत तिकडे गेला. 1 महिना 2 महिने इथं राहून त्याने मग तिथे गेल्यावर थोडंसं काय कंपनीत वगैरे असं काम केलं. मग तिथे आपली जरा ओळखी झालेल्या होत्या थोडंसं. मग त्याने एक हप्त्यावर रिक्षा घेतली आणि एक भाड्याने घेतली रिक्षा. म्हणजे हे स्वामी सेवेत मी गेली का की 5-6 महिन्यानंतर काहीतरी बघा ते हे टेन्शन आलं. मग ते कसं ते एका रिक्षात म्हणजे भाड्याने जी रिक्षा चालवायला घेतली होती ना त्याच्यात काहीतरी माल सापडला. अरे अरे अरे. म्हणजे काहीतरी 2 नंबरचाच असेल. मग ते पोलिसांनी पकडला. पकडला म्हणजे त्याला 1,40,000 रुपये ताई भरायची वेळ आली. अरे अरे अरे. हो ताई. मग ते 1,40,000 रुपये भरायची वेळ आली. मग ते त्यावेळेस बघा 19 साली बघा पाऊस लय मोठा होता. घरातून बाहेर सुद्धा जायला येत नव्हतं एवढा मोठा पाऊस. आणि मग त्याने ते फोन करून त्या मुलीला सांगितलं असं असं झालंय म्हणून मग तिने मला सांगितलं. मग ह्यांना तर अटॅक एक तर 18 सालाला आलेला. आम्ही त्यांना लय टेन्शनच देत नव्हतो. म्हणजे कसं ते टेन्शन म्हणजे कसं आजारी माणसाला हे असले काय गोष्टी सांगून ते सण होतात नाही होतात. म्हणून मी मुलीला म्हटलं नको त्यांना काय सांगायला आणि त्याला आपलं सांग की तुझं तू आपलं केलंय तसं निघतं. आणि त्यावेळेस वय त्याचं किती होतं ताई? 20. अरे अरे अरे. मग लहानच. हो 20 का 21 वय होतं त्याचं. मग त्याने केलं म्हणजे कसं परिस्थितीसाठीच केलेलं आपली परिस्थिती काहीतरी सुधारावी म्हणून आता बाहेर गेले म्हणजे काहीतरी करायलाच जातं ना माणूस. हो ना. आणि आता ते काय पुढचं कोणाला घावतंय का कोणी असं काय करेल म्हणून त्याला तरी काय माहिती पुढे असं होईल म्हणून. मग त्याने परत असं सांगितलं. आता मस्त मी बोलली मस्त असं म्हणजे मन कठोर करून तुझं तू केलंय. तुझे पप्पा कशी इकडे कंडिशन आहे त्यांची त्यांचा स्वभाव कसा आहे हे तुला माहिती असून तू एवढं करायचंच कशाला असं मी आपली बघितली मुलीजवळ. त्याला समजत नव्हतं का म्हणजे एवढी रिक्षा म्हणजे मोठी घ्यायची म्हणजे खायचं काम आहे का? मग आणि मी तरी इथं मला 10 रुपयाचा व्यवहार माहिती नव्हता करायचा. म्हणजे मी आपली तिला बोलली म्हणजे मुलांना पण मी असं म्हणजे कुठलं काय बघत नव्हती. माझ्याकडे कधी 4 रुपये नसायची मुलांना पण माहिती होतं. त्यामुळे म्हणजे मला बोलायला पण काय वाटत नव्हतं. म्हणजे मी तिला म्हटलं त्याला माहित नाही का माझ्याकडे काय नसतं. आणि मग मी आता मी तरी कुठनं बघून मला कोण उभं करणार आहे 10 रुपयाला. एवढं तुझी आता एवढी मोठी रक्कम कुठनं कशी भागवायची? लोकांचं ते दिलंच पाहिजे ना. आता ते भरलं पाहिजेच का नाही? जरी मी म्हणते कोणाकडून जरी तू तिथलं घेतलं असेल ती रक्कम फेडलीच पाहिजे का नाही? हे म्हटलं आता तुझं तू केलंय आपलं कसं तरी निस्तर तुझं तूच. पण अशी मस्त वरून बोलली मी त्याला. म्हणजे काहीच कठोर करून. पण ते आतल्या आत माझं मला मन खात होतं ना ताई. वाईट वाटलं ना? वाईट म्हणजे किती झालं तर आता जन्म दिलेला मुलगा आहे. मस्त बापाला सांगू शकत नव्हती मी त्याच्या पप्पाला. आणि आतल्या आत आपण ठेवलंय. बरं वय तरी त्याचं एवढं आहे का? एवढं म्हणजे कसं त्याने काय केलेलं आहे का काय तेव्हा? तिथं कोणाच्या ओळखी आहेत ती काय आहे तेव्हा ती बरोबर त्याला उभं राहील कोणतरी. बरोबर का नाही? आपली ठिकाणी कसं वेगळं राहतं वातावरण. तिथे कोणाची ओळख नाही. रात्री ती ताई रडत उठायची बाहेर जायची आणि मनातल्या मनात म्हटलं बाई आपल्याला स्वामी लगेच कसे उभे राहतील? आपण काय करतोय स्वामींसाठी? बरोबर की नाही? आपल्याला काय तेव्हा माहित पण नव्हतं म्हणजे स्वामींची सेवा काय आणि फोनचं तरी मला माहितच नव्हतं. त्यामुळे फोनवरनं काय कळेल असं काहीच माझ्या मनी ध्यानी नव्हतं. म्हटलं स्वामी आपल्याला लगेच उभे राहतील का नुसता मंत्र जप आपण मनातल्या मनात केल्यावर? असे मी मनात बोलायची. मग मी रात्रीच्या 2ला 2:30ला मला जेव्हा जाग येईल ना ताई तेव्हा मी बाहेर अंगणात यायची. रडायची मी आणि गोल फिरायची अशी 4 दिशेला हात जोडून आणि म्हणायची स्वामी श्री समर्थ. मी म्हणायची माझ्या मुलाला बाळाला ना तुम्ही खरंच माझ्या बाळाचं रक्षण करा स्वामी. अशी मी बोलायची आणि रडायची.
हो, मग अशी 2-3 महिने मिळाला का नाही, जेवायला जरी ताई पुढे घेतलं ना तरी ती घास कशी तरी गिळायची. आम्हाला कशी बरोबर सगळी संग जेवायची सवय होती हो. अशी माझी पुढे जेवायची आमच्यात पद्धत नाही. काय जेवण असं की सगळ्यांच्या बरोबर जेवायचं. म्हणजे मिस्टर म्हणून ते असं आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसला का नाही म्हणजे सगळं ते ओळखायचे. हो ना. हो, मग ते आपला चेहराही कधी पाडायचा नाही. त्यांच्याबरोबर बोलत बोलतच आपण जेवायचो. मग चेहराही पाडलेला दिसला की म्हणणार काय झालंय असं लगेच विचारायचे. म्हणताना ते वेगळंच वातावरण त्यावेळेस बनवायचं. मग ती भीती मस्त असायची मनातल्या मनात. जेवायला लागले की आपला मुलगा तिकडं काय करत असेल, म्हणजे कोण त्याला जेवाय कोण आहे तिथे आपला आधार द्यायला त्याला, आणि असं मनात काय पण प्रश्न. दुसरीकडे म्हटल्यानंतर कोण आहे तिथे असं म्हणजे विचार. मग ते लांबच्या वेळेला आता गुजरातमध्ये म्हटल्यावर बघा ना, मग मनात मस्त प्रश्न उभा राहायचे, भीती निर्माण व्हायची. काय नाही स्वामी स्वामी सारखं आपलं ते स्वामींचं नामस्मरण माझ्या तोंडात यायला लागले की होती मालिका नंतर बघितलेली आणि संकट येऊ का नको. आणि ती सवय लागली मग मला श्री स्वामी समर्थ सारखं त्यांचाच धावा रात्रंदिवस ते त्यांचाच धावा. दुसरं काय मला समजतच नव्हतं. आणि डोळ्यातून 2-2 धारा अशी बसली नाही एकटी, ती जरा सारखी रडत राहायची ताईंनी त्यावेळेस. मग असं जेवण बनवलेलं असं टाकून द्यायची वेळ यायची मला. अरे अरे अरे, म्हणजे जेवण गिळतच नव्हतं व ते एकदम मुलगा समोर उभा राहायचा. टेन्शन आलेलं हो त्याचं काय होतं. आणि त्यांना मी काय सांगत नव्हती. त्यांचं ते जेवण आपलं झालं की ते बाजूला म्हणजे असं कुठे काय काम असलं की ते त्यांचं म्हणजे एक अटॅक येऊन गेला का नाही त्यांना आता ते 3 अटॅक आले. मग परत एका त्यावेळेस चांगलं होतं, एवढं काही हे नव्हतं, पण आम्ही लय टेन्शनच देत नव्हतो. आणि मग असं करत करत बघा ताई 2-3 महिने झाली. आणि ते म्हणजे पावसाळा संपला, दिवाळी आली, मुलीच्या लग्नाचं चाललं होतं बघायचं. तर ते मुलीचं लग्न ठरणार एवढं हे नक्की होतं. आणि ह्याची परिस्थिती म्हणजे कशी झाली होती, हा येतोय का नाही ही गॅरंटीच नव्हती आम्हाला. आता इकडं आमचं म्हणजे जमवलं लग्न मुलीचं आणि त्याला फोन केला. तर तो आम्हाला म्हटला की असं मम्मी अचानक तुम्ही कसं ठरवलं आणि मग मला आता सांगता मी येऊ कसा, असं तसं तो लागला की मला बोलायला. आणि माझ्याकडे आता पैसे नाहीत काय नाही असं मला तो सांगायला लागला. म्हटलं हे बघ मुलीचा खर्चाचा आम्ही काय तुला टेन्शन घेत नाही, पण तू इथं ये आणि म्हटलं तिथपर्यंत कसा पण ये म्हटलं, बरोबर की नाही. हो ना. पण तू पाहिजेच म्हटलं. ही पप्पा असे म्हटलं आजारी असतात, पळणार माणूस आपलं कोणतरी घरातलं पाहिजे का नाही. हो ना. म्हणून मला म्हटलं काय पण कर पण तू इथपर्यंत ये. पैशाचं म्हटलं 1,000 रुपये तुला मिळणार ती म्हटलं. म्हटलं बघतो मम्मी कसं तरी येतो मी. पण त्यावेळेस ते म्हणजे कसे चिडलेले होते ना, कारण त्याचा जास्त फोन येत नव्हता. फोन जरी आला तर तो आवाज खर 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 करायचा ना, त्यामुळे ती मुलगी म्हणायची त्याचा आवाजच नीट येत नाही, फोनच तो करणं झालाय असं आम्ही काहीतरी बोलवून सांगायचो. आम्ही ती गोष्ट तो इथं येईपर्यंत त्यांना सांगितली नाही. एवढंच म्हणजे आम्ही लपवून ठेवली ती गोष्ट. आणि मग ते वरडायचे, चिडायचे, काहीतरी बडबडायचे त्याला म्हणजे रागाने. हो ना, असेल ना आपल्या मुलाने आपल्याशी बोलावं. मग त्यांना वाटायचं हो तसं. आणि मग आम्ही ती गोष्टच दडवून ठेवली की असं झालंय म्हणून सांगितलंच नाही त्याच्या पप्पाला. ते अगोदरच आजारी पुन्हा कशाला टेन्शन अजून त्यांना. हो मग तेच ना. आणि मग तिथल्या गोष्टीला कोण त्याला उभा राहणार आहे. आपल्याला एवढं टेन्शन येत आहे त्यांना टेन्शन किती येईल. हो ना. म्हणून आम्ही सांगितलंच नाही. मग ते लग्न जमल्यावरती तो आला म्हणजे स्वामींनाच हात जोडलं मी. की स्वामी काहीतरी कृपा करा त्याला इथपर्यंत तुम्हीच आणा. अरे वा. हो असं मी स्वामींनाच प्रार्थना केली. माझ्या घरात काही स्वामींचा फोटो नव्हता, काय नव्हता. म्हणजे मला ती स्वामींचं काही तर मी करतच नव्हती. फक्त स्वामी काय मनात बोलल ती होत होतं माझं. म्हणजे शेजारी आमच्या कोण स्वामींच्या सेवेतलं असं काहीच नव्हतं हो. आपलं मी मनात काय बोलल ती स्वामींपर्यंत पोहोचायचं आणि काम पण व्हायचं. काय स्वामींची पूजा करायला लागते काय माझ्यात काय कसलं काहीच मला कळत नव्हतं, माहिती नव्हतं. मग तेवढं बघा तसं बोलली मी की तो आला. दुसऱ्या दिवशीच आला बघा, पोचला इथपर्यंत. मनात आपलं म्हटलं बाई
स्वामींना मी काल तर अशी बोलली की हा आला म्हटलं. म्हणजे स्वामींनी कृपा केली माझ्या म्हणजे. केली ताई. हा आणि मग तेव्हा पण काय ना मग आला तो, झालं मुलीचं लग्नही झालं. मग त्याला विचारलं ना, आता आपली माणसं जवळची आहे ते विचारते तीच ना, बाबा काय झालं, का आला नाही, म्हणजे का फोन नाही असं. म्हणजे आणि याचे पप्पा कसे बाहेर असे ते बडबडायचे हो त्याचा विषय घेऊन. फोन करेना झालाय काय असं तसं. मग ती ज्यांना ते बोलले होते त्यांनी विचारलं बाबा काय म्हणून फोन केला नाही, काय बोही करत नव्हता. मग त्याने परत काय झालं ते ताई सांगितलं. असं असं केलेलं रिक्षा ही म्हणून त्यात असं झालं. ताई ते पैसे फिटले कसे माहितीये का, त्याने ती एकच रिक्षा आहे का नाही म्हणजे हप्त्यावर घेतलेली, त्याने त्याच रिक्षावर धंदा केला. अरे वा. हो आणि म्हणजे स्वामींचीच ती कृपा झाली ना. हो ना स्वामींच्याच कृपेनं झालं ते. कारण मी इकडे सारखी स्वामींना हात जोडायचे ना की तुम्हीच त्याच्या पाठीशी राहावं म्हणून, माझ्या बाळाच्या पाठीशी तुम्हीच राहावा स्वामी. असं मी ती हात जोडायचे. मग ती त्याला काहीतरी त्याला बुद्ध्या दिली, मार्ग दाखवला, तिथल्या तिथं तो धंदा करून त्याने ते पैसे फेडले. ताई तो अक्षरशः रडला परत इथं आल्यावरती, त्याचे डोळे पाण्याने ताई भरली. म्हटलं ताई, मग मी म्हटलं एक दिवस माझ्यावर अशी वेळ आली की हे पैसे मी मस्त माझ्याकडे लाखांनो म्हणजे पैसे परत यायला लागले की म्हणजे ते अशा आली की ते देणाऱ्यांचे पैसे द्यायला लागायचे ना त्याला. हो ना. मग ते वडापाव सुद्धा ताई म्हटलं मम्मी माझ्याकडे खायला पैसे राहत नव्हते, अशी एक वेळ माझ्यावर आली म्हटला. अरे हो लय म्हणजे लय असं म्हणजे त्यावेळेस ते दिवस ताई आठवले ना की लय हे होतं डोळ्यात. म्हणून एवढी त्यावेळेस ताई मी रडलेली आहे ना की लयच माझ्या म्हणजे त्यावेळेचे दिवसच ते वेगळे होते 2-3 वर्ष. नाही स्वामी होते ना त्यामुळे तरी लवकर बाहेर काढलं. आणि आता ना ताई किती पण मोठं संकट येऊ द्या, आता कशाचीच भीती वाटत नाही. लय मोठे लय माझ्याकडे म्हणजे अनुभव पण आहे ताई खूप आहेत. आता नंतरचे पण का नाही जसे मी आहे म्हणजे स्वामी सेवेत नसताना माझे हे अनुभव आहेत. पहिले मी सांगितलेले आणि नंतर मी 19 सालापासून मी या स्वामींच्या सेवेत गेलेत ना, तिथून हे अनुभव लय आहेत माझ्याकडे. मग हे अनुभव आता इथपर्यंत थांबूया का पुढच्या ह्याच्यात सांगूया? बरं चालेल ताई. पुढच्या ह्याच्यात मग सांगूया परत. ते मी म्हणजे 4-5 वर्षातले अनुभव आहेत ना ते परत ह्याच्यात सांगते. हो ताई नक्कीच. अनुभव शेअर करते मी ताई. चालतंय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता. वनिता भीमराव सावंत, राहणारी भिकवडी, या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जेव्हा एक अनुभव शेअर करताना तर तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. त्याचबरोबर भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे भक्ताने भक्त, स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही सर्वांनी शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.